घाट व पतंजली महिला योग परिवार यांच्याकडून रक्तदान शिबिराचं भव्य असं आयोजन करण्यात आलं आहे। प्रत्येक वर्षी या दोन्ही संघटनाकडून मोठ्या प्रमाणात जे आहे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येते। आपण दृश्यांमध्ये पाहू शकता, मोठ्या प्रमाणात महिला भगिनी असो किंवा पुरुष असो यांनी मोठा प्रतिसाद जो आहे रक्तदान शिबिराला दिला आहे। अभिनव विचार मंच अनेक जे कार्यक्रम आहे समाज उपयोगी किंवा मोठ्या प्रमाणात चांगले जे समाज उपयोगी जे शिबिर असो किंवा अनेक कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या प्रमाणात करत असते। पण अभिनव विचार मंच आणि पतंजली योग महिला समितीकडून प्रत्येक वर्षी या शिबिराचं आयोजन रोग्यांना जे आहे रक्ताचा पुरवठा व्हावा याच्यासाठी मोठ्या प्रमाणात इथे या कार्यक्रमाचं आयोजन केले जाते। अभिनव विचार मंच व महिला पतंजली हिंगणघाटकडून जे आहे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। रक्तदातेसुद्धा आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधू। त्यांचं काय मला सांगा सर, आज आपण जे आहे रक्तदान करायला आलं, काय महत्त्व आहे, काय सांगाल? अभिनव विचार मंचतर्फे अतिशय स्तुत्य उपक्रम हा राबवला जात आहे। सिकलसेल विद्यार्थ्यासाठी रक्ताचा पुरवठा अभिनव विचार मंचतर्फे केला जातो। मी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक आहे। माझे खुद्द 2 विद्यार्थी इथं अभिनव विचार मंचने दत्तक घेतलेले आहेत। त्यांना नियमित रक्तपुरवठा केला जातो। अतिशय मोलमजुरी करून जगणारे गरीब विद्यार्थी आहेत, ज्यांना दवाखान्याची फीसुद्धा परवडत नाही, त्यांना सिकलसेल विद्यार्थ्यांना दर महिन्याला रक्ताचा पुरवठा करावा लागते। कठीण परिस्थिती आहे, ते करूच शकत नाही, पण अभिनव विचार मंच या उपक्रमामुळं त्यांच्या नक्कीच जीवनामध्ये आज आनंद निर्माण झालेला आहे। या सगळ्या गोष्टींना प्रेरित होऊन माझी पत्नीसुद्धा या रक्तदानासाठी आलेली आहे आणि आम्ही दोघांनी मिळून आज या विद्यार्थ्यासाठी म्हणा किंवा अभिनव विचार मंचसाठी हे रक्तदान केलेलं आहे। अनेक शिक्षक मित्रसुद्धा ह्या सगळ्या गोष्टींना आनंदित होऊन किंवा एक सामाजिक भावना, मदतीची भावना निर्माण होऊन ते या कार्यात उतरलेले आहेत। एकूणच रक्तदान शिबिरात महिला ज्या आहेत त्यांच्या पत्नी त्या आल्या आहेत। त्यांना मला सांगत आहे, आज ही प्रेरणा जे रक्तदान शिबिराची आपल्याला कुणाकडून मिळाली, काय बोला? रक्तदान करून चांगलं वाटलं मला। माझ्यामुळे एखाद्याचा जीव वाचतंय याचं मला खूप चांगलं वाटते। मनाला असं आनंद वाटते की आपल्यामुळं एखाद्याचा जीव वाचते। एकूणच ताईंनी सुद्धा रक्तदान शिबिरासंदर्भात आपली जी भावना आहे व्यक्त केली। आणखी आपल्याबरोबर काही रक्तदाते आहे। दादा सांगा, आज आपण रक्तदान केलं आहे, काय बोला या रक्तदान शिबिराबद्दल? अतिशय छान हा उपक्रम आहे। हिंगणघाट शहरामध्ये प्रथमच आम्ही या वर्षी राहण्यासाठी आलेलो आहे आणि हा पहिला उपक्रम आम्ही अटेंड केलेला आहे। आणि असं समजतं आहे की सिकलसेल मुलांसाठी हे रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं। त्यावेळेस कुठंतरी वाटतं की आपलंसुद्धा ऊर असं भरून येतं की खरंच आपण एक खूप सुंदर काम करत आहे, खूप श्रेष्ठ काम करत आहे। रक्तदान आज मी केलं, खूप छान वाटलं। अतिशय छान हा उपक्रम आहे। ह्या लोकांचं जे हे आयोजित करतात अभिनव विचार मंच, खरंच ह्या टीमचं खूप 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 धन्यवाद मला म्हणावं वाटतं। आणि यापुढेही मी असंच प्रेरित होऊन दरवर्षी म्हणा किंवा ज्या वेळेस या मुलांना मदत लागेल त्यावेळेस मी रक्त देण्यासाठी प्रथम तयार राहीन, एवढंच बोलतो। काय सांगाल दादा, आपण सुद्धा नवयुवक आहे, नवयुवकांनी सुद्धा रक्तदान केलं, काय बोलणार आजच्या शिबिरात? आता हे जे रक्तदान आहे ते आता म्हणजे एकदम गरीब परिस्थितीतील मुलांसाठी आहे, तर त्यासाठी म्हणून आम्ही आज म्हणजे रक्तदान केलेलं आहे। आणि यापुढे जरी कधी गरज जरी पडली तर आम्ही त्यासाठी तत्पर राहू। एकूणच आपण हिंगणघाट शहरातल्या भारत शाळेत आलो। अभिनव विचार मंच आणि पतंजली महिला योग समितीकडून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। एकूणच हा उपक्रम जो आहे मोठ्या शहरात घेण्यात येत आहे। सिकलसेल आणि थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना मोफत जे आहे रक्त या संस्थेमार्फत पुरविले जाते। गेल्या 13 वर्षापासनं अभिनव विचार मंच सातत्याने रक्तदान शिबिराचं आयोजन करीत आहे। यामागे पार्श्वभूमी अशी आहे की अभिनव विचार मंचने जे सिकलसेल आणि थॅलेसिमियाचे विद्यार्थी दत्तक घेतलेले आहे, या विद्यार्थ्यांना नियमितपणे रक्ताचा पुरवठा व्हावा, त्यांच्या गरजा पूर्ण व्हाव्या। कारण जेवढे विद्यार्थी आहेत ते अत्यंत गरीब परिस्थितीतले आहे, गरीब घरचे आहेत आणि म्हणून या विद्यार्थ्यांना रक्ताचा पुरवठा होणं अतिशय गरजेचं असते। आणि या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून गेल्या 13 वर्षापासून आम्ही हे काम करतो आहे। आणि हे जे रक्तदान शिबिर घेतले जाते ते आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज
आणि नेताजी सुभाषचंद्र बोस या दोन्हींचा जयंतीचं औचित्य साधून दरवर्षी हे रक्तदान शिबिर होतं. आणि या रक्तदान शिबिराचं वैशिष्ट्य असं आहे की या रक्तदान शिबिरामध्ये अभिनव विचार मंच आणि महिला पतंजली योग समिती या दोन्ही संघटनांचं मोठ्या प्रमाणामध्ये योगदान असते. म्हणजे आपण जर बघितलं तर आजच्या या रक्तदान शिबिरामध्ये पुरुषांचं जेवढं योगदान आहे तेवढंच महिलांचं सुद्धा योगदान आहे. समाजाच्या दृष्टीने ही अतिशय सकारात्मक बाब आहे की सामाजिक कार्यामध्ये सुद्धा महिला स्वतःहून समोर येत आहे आणि सातत्याने या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून समाजाचं आपण जे देणं लागतं, समाजाची आपल्यावर जी जबाबदारी आहे ती जबाबदारी या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आणि विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातून अभिनव विचार मंच पूर्ण करत असते.